नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काय या स्लाइडमध्ये काय दिसतंय तुम्हाला? अर्थातच एक मोठं घर, त्याला आपण बंगलो म्हणतो, आणि इकडे रो हाऊस, बरोबर. ह्या दुसऱ्या स्लाइडमध्ये काय दिसतंय? तर एक सुंदरशी झोपडी, बरोबर की नाही? सुंदरशी झोपडी आहे. म्हणजेच यावरून असं लक्षात येतं की झोपडी असेल, बंगलो असेल, किंवा फ्लॅट असेल, किंवा रो हाऊस असेल, आपण सगळे त्या ठिकाणी राहत असतो, निवास करत असतो, म्हणून आपण त्यांना घर असे म्हणतो, बरोबर की नाही? ज्या ठिकाणी आपण राहतो, निवास करतो, त्याला आपण घर म्हणतो, बरोबर ना? आता ह्या तिसऱ्या स्लाइडमध्ये काय दिसतंय तुम्हाला? अर्थातच नाव दिलेलं आहे शब्दांचे घर. पहा किती सुंदर, हे तुमच्या टेक्स्टबुक मधलंच चित्र आहे. कवितेमध्ये दिलेलं शब्दांचे घर. अक्षर दिसत आहेत पहा, बाल, भारती, वेगवेगळे असे हे तुम्हाला अक्षर दिसत आहेत. शब्दांचे घर अशी ही कविता आहे, आणि कवी कल्याण इनामदार त्यांची ही कविता आज आपण बघणार आहोत. पण तत्पूर्वी मी तुम्हाला काही सांगू इच्छिते. ठीक आहे? जसं आपण मानवी जीवन जगत असतो आणि एकत्रितपणे राहत असतो, एका घरामध्ये कुटुंब एकत्रित राहत असतं, अगदी त्याचप्रमाणे शब्दांचं घर सुद्धा असतं आणि त्या ठिकाणी अक्षर एकत्रित राहत असतात. तर मी थोडंसं तुम्हाला अजून सविस्तर या ठिकाणी सांगेन. ठीक आहे? आता पहा, अक्षर. तुम्ही म्हणाल अक्षर, आपण हे बेसिक शिकलेलो आहोत, पण तरी पुन्हा एकदा मी सांगते. अक्षर जे नष्ट होत नाहीत ते अक्षर. शब्द, अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात, किंवा अर्थपूर्ण अक्षरांच्या अर्थपूर्ण मांडणीला शब्द असे म्हणतात. त्यानंतर येतं वाक्य. म्हणजे आधी अक्षर, अक्षरानंतर अक्षरांपासून शब्द बनतात, शब्दांपासून वाक्य बनतात, अनेक छोट्या छोट्या वाक्यातून परिच्छेद बनतात, आणि तशीच भाषा बनत जाते. वाक्य, शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला वाक्य असे म्हणतात. परिच्छेद, अर्थपूर्ण वाक्यांच्या समूहाला परिच्छेद असे म्हणतात. म्हणजेच आपण सर्व व्यक्ती घरात राहतो, अगदी तसेच सर्व अक्षर शब्दांच्या घरात राहतात. अक्षरांमुळे शब्द बनतात, म्हणून शब्द जपून वापरावे असं कवी आपल्याला या ठिकाणी सांगत आहेत या कवितेमध्ये. कवितेचं नाव आहे शब्दांचे घर. शीर्षकातच, नावातच तुम्हाला सगळं काही समजेल. ठीक आहे? कवी कल्याण इनामदार यांची ही कविता शब्दांचे घर. आपण कवीचा परिचय या ठिकाणी बघू. कवी कल्याण इनामदार हे मराठीतील प्रसिद्ध कवी आहेत. त्यांचा जन्म 1939 रोजी आणि मृत्यू 2008 साली पुणे येथे. शब्दांचे घर या कवितेत त्यांनी सुंदर शब्दात शब्दांचे महत्त्व वर्णन केले आहे. त्यांचे बालसाहित्य प्रसिद्ध आहे. आभाळाचे पंख, अजब गाणी, अक्षर गाणी, धमाल गाणी हे बालसाहित्य प्रसिद्ध आहेत. आगळ्या वेगळ्या कविताही आहेत, म्हणून त्यांच्या काव्यसंग्रहाचं नाव सुद्धा आगळ्या वेगळ्या कविता असं आहे. तर त्यांच्या काव्यसंग्रहाची किंवा बालसाहित्याची पुस्तके जी आहेत, त्या पुस्तकावरचं जे कव्हर आहे ते आपल्याला खूप प्रभावित करतं. शीर्षकाला साजेस असं हे पुस्तकावरचे कव्हर आहेत, आवरण आहेत. आपण आता ते बघणार आहोत. पहा, या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसतंय धमाल गाणी. पहा किती सुंदरसे मुलं या ठिकाणी खेळ खेळत आहेत, म्हणजे धमाल करत आहेत, आणि त्यांच्या आनंदाचे मजेशीर असे गीत या काव्यसंग्रहामध्ये बालसाहित्यामध्ये आहे. दुसरं अक्षर गाणी. एक मुलगी आ ई असं लिहितीये, म्हणजे अक्षरांचं महत्त्वच अक्षरांच्या सहाय्याने किंवा कवितेच्या सहाय्याने कवी या ठिकाणी पटवून देत आहेत. किती सुंदरसं पुस्तक आहे बघा. त्यानंतर आहे आगळ्या वेगळ्या कविता. आगळ्या वेगळ्या कविता यामध्ये सुद्धा वेगवेगळं चित्र तुम्हाला दिसतंय. त्यामध्ये कल्पनेच्या पलीकडे असणारं जग
यावर आधारित कविता आहेत. म्हणजे जसे आपण परिकथा वगैरे पाहतो की नाही, वाचतो की नाही, अगदी त्याप्रमाणेच. म्हणून आगळ्या वेगळ्या कविता असं शीर्षक दिले. दुसरं पहा, अजब गाणी. अजब म्हणजे छोटे छोटे बाल कविता आहेत त्यामध्ये, पण अचंबित करणारे आश्चर्यकारक अशा गाण्यांचा संग्रह यामध्ये आहे. म्हणून अजब गाणी असं त्यांना नाव दिलेलं आहे. तर हे एवढेच नाही, तर अजून भरपूर साहित्य कवी कल्याण इनामदार यांचं प्रसिद्ध आहे. चला तर मग आपण आता कविता शिकूया. शब्दांचे घर, कवी कल्याण इनामदार. या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे ती मी तुम्हाला आता सांगते. शब्द. शब्द ही माणसाला मिळालेली अनमोल देणगी आहे. सुंदर सुंदर शब्दांनी आपले जगणे सुंदर आणि समृद्ध होते. या शब्दांचा वावर कुठे व कसा असतो याचे उद्बोधक चित्रण या कवितेत केले आहे. म्हणजे शब्दांनी आधार दिला जातो, शब्दांनी दुःख हलकं केलं जातं, शब्दांनी सुख वाटलं जातं, असंच जणू काही कवीला या कवितेमध्ये म्हणायचं आहे. या कवितेतून आपल्याला जो संदेश मिळतो तो संदेश मी या ठिकाणी लिहिलाय. शब्दांचा गौरव करण्याची शिकवण आहे आणि त्याचबरोबर शब्दांचं महत्त्व कळावं, शब्दांच्या अलौकिक सृष्टीचे भान यावे यासाठी ही कविता आहे. भान किंवा ज्ञान म्हणू आपण. शब्द वेगवेगळ्या अर्थाने आपण वापरतो, त्यामध्ये थोडासा बदल करूनही वापरतो. म्हणजे शब्दांचं हे जे जग आहे ते अलौकिक आहे. अलौकिक अशी ती सृष्टी आहे आणि याचं भान, याची जाणीव आपल्याला व्हावी, हेच या कवितेमध्ये शिकायला मिळतं. हे मूल्य आहे किंवा संदेश आहे. ठीक आहे, आपण आता कवितेला प्रारंभ करूया. मी आता तुम्हाला कविता म्हणून दाखवते. सलग सगळी कविता म्हणेन आणि नंतर एकेका कडव्यांचा अर्थ सांगेन. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ. घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ. एकोप्याने खेळायाचे सगळे अक्षर खेळ. विरामचिन्हांचीही होती सोबत वरचे वर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. एखाद्याची धुसफूस सुद्धा, एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान. प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान. मधले अंतर कुरवाळा या रेघांचे छप्पर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा. वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. अवतीभवती झिरपत राही गाणे काळीजभर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. पहा, अत्यंत सुंदर आणि समर्पक शब्दामध्ये शब्दांचं महत्त्व कवी कल्याण इनामदार यांनी व्यक्त केलं आहे. काय म्हणतात मग कवी, की सुंदर सुंदर शब्दांचं सुंदर सुंदर घर आहे. जसं आपलं घर आहे की नाही सुंदर, आपण ते सुंदर नीटनेटके ठेवण्याचा प्रयत्न करतो. आपण म्हणजे तुम्हा सर्वांची आई, हो की नाही. जसं आपलं घर आपण सजवतो विविध शोकेसच्या वस्तू ठेवून किंवा सुंदर पद्धतीने सजवतो, तर अगदी तसंच या शब्दांचं सुद्धा घर खूप सुंदर आहे. यामध्ये काही स्वर राहतात, पण ते काही हळवे आहेत, काही नाजूक आहेत, काही कोमल आहेत. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की स्वर आणि व्यंजन मिळून वर्णमाला तयार होते. स्वर कशाला म्हणतात, की मुखातील जिभेचा कुठेही स्पर्श होत नाही आणि स्पर्श न होता जे स्वर किंवा जे अक्षर अलगदपणे बाहेर पडतात त्यांना आपण स्वर म्हणतो. आणि व्यंजन कोणत्याही अक्षराला जेव्हा स्वरांचा आधार घ्यावा लागतो तेव्हा ते व्यंजन ठरतात. उदाहरणार्थ क पासून ते ज्ञ पर्यंत हे सगळे व्यंजन आहेत. या क ला आपण उच्चार केला क, काय येतं आपल्याला अ,
म्हणजे क उच्चारण्यासाठी अ या स्वराचा आधार घ्यावाच लागतो, म्हणून ते व्यंजन आहेत. आणि काही स्वर आहेत, अ पासून ते आह पर्यंत स्वर, क पासून ते ज्ञ पर्यंत व्यंजन. तर स्वर आणि व्यंजन मिळून वर्णमाला तयार होते. आणि या वर्णमालेमध्ये किंवा या मुळाक्षरांमध्ये आपण काही अक्षरांची विभागणी केलेली आहे. काही अक्षर हळवे आहेत, ऱ्हस्व आहेत, दीर्घ आहेत. त्याच प्रकारे काही अक्षरे हे घर्षणयुक्त आहेत. काही दंत्योष्ठ म्हणजे दंत्य स्वर आहेत, किंवा काही अक्षरे हे ओष्ठ्य आहेत. काही अक्षरे घर्षण अक्षरे आहेत. म्हणजे बोलताना मुखविवरामध्ये जिभेचं कुठे ना कुठेतरी स्पर्श होत असतो. दाताला स्पर्श झाला तर दंत्य, ओठांची हालचाल झाली, ओठ एकमेकांना चिटकले आणि अक्षर बाहेर पडले तर ते ओष्ठ्य म्हणतो. आणि जोरात श्वास बाहेर पडला जातो एखादं स्वर उच्चारताना किंवा व्यंजन अक्षर उच्चारताना, तर तेव्हा ते घर्षणयुक्त अक्षर म्हणायचं. ह, भ, फ हे घर्षणयुक्त, म, फ, ब हे ओष्ठयुक्त. काही दंत्य, काही तालव्य असतात, म्हणजे जीभ टाळूला चिकटते. ट, ट म्हणताना जीभ थोडीशी टाळूला चिकटलेली असते. द, ध, द आणि ध उच्चारताना जिभेचं टोक हे दातांना लागतं, म्हणून ते दंत्य स्वर म्हणायचं त्याला. म्हणजे किंवा व्यंजन किंवा अक्षर. तर असे हे अक्षर आहेत. आणि हे अक्षर अशा विविध प्रकारे आपण उच्चारत असतो किंवा विविध प्रकार त्यांचे होतात. म्हणून कवी म्हणतात की सुंदर सुंदर शब्दांचे हे सुंदर सुंदर घर आहे आणि त्यात काही हळवे स्वर सुद्धा राहतात. आणि हे स्वर एकत्रित येत असताना किंवा ही अक्षरे एकत्रित येत असताना कधी कधी काना, मात्रा, वेलांटी यांचा मेळ घालावा लागतो. म्हणजे सलगपणे आपण शब्द जर उच्चारला, ब, द, क, ब ला काना नाही, द ला नाही आणि क ला सुद्धा नाही, पण असे किती शब्द आपण वापरणार बिना कानाचे, बिना मात्राचे, हो की नाही? मग बोर होणार, भाषा प्रभावी पण बनणार नाही त्यामुळे. म्हणून शब्दामध्ये वैविध्य निर्माण करण्यासाठी, भाषेला परिणामकारकता आणण्यासाठी आपण विविध पद्धतीने शब्द तयार करत असतो. त्यासाठी कधी कानाचा वापर करतो, कधी मात्रा वापरतो, कधी वेलांटी देतो, कधी उकार देतो, तर कधी काही शब्दांमध्ये विरामचिन्हांचाही वापर करतो. म्हणून कवी म्हणतात की घरात होता काना, मात्रा, वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायचे सारे अक्षर खेळ. म्हणजे घरात काना, मात्रा, वेलांटी एकत्रित येऊन काही शब्द बनतात आणि ते सगळे एकत्रित येतात, एकोप्याने राहतात, त्यांचा मेळ बसतो. आणि या अक्षरांच्या जे अक्षरांचा जो मेळ बसतोय त्याला विरामचिन्हांचीही सोबत मिळते. जसं आपल्याला आपलं जे घर आहे, आपल्या घरातील नातेवाईक किंवा आपल्या घरातील सगळे व्यक्ती एकत्रित राहतात, परंतु एवढंच कुटुंब एक आपलं नाही. आपली भावकी म्हणतो किंवा दूरचे नातेवाईक असतात, शेजार पाजारचे लोक असतात, वेळ प्रसंगी आपल्या मदतीला धावून येतात की नाही ते. म्हणजे बऱ्याच वेळेस सुखदुःखामध्ये आपल्या सोबत असतात. अगदी तसंच शब्दांच्या घरामध्ये विरामचिन्हांची सोबत होते आणि माणसांच्या घरामध्ये नातेवाईकांची किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांची मदत होत असते. अशीच एक जणू आपण तुलना केली तर शब्दांचं महत्व आपल्याला कळेल. समजते का तुम्हाला? इथपर्यंत समजलं असेलच. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर, घरात होता काना, मात्रा, वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायचे सारे अक्षर खेळ, विरामचिन्हांचीही होती सोबत वरचे वर, विरामचिन्हांचीही होती सोबत वरचे वर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. समजले इथपर्यंत? याचा पुढचा भाग आपण नंतरच्या तासाला बघू. ठीक आहे.